गुड मॉर्निंग. आज आम्ही पिकनिकला चाललोय, फॅमिली पिकनिक. चला, वसई भुईगाव. कार्बन ब्लॅक आणि या दोघी आहेत, वर्षिता, श्रद्धा, आकाश आणि स्नेहा. आम्ही इथून 6 जण आहोत. आता आम्ही चाललोय वसईला भुईगाव. तुम्हीही चला आमच्या बरोबर आज पिकनिकला. मोरया. आता आम्ही 11:30ची ट्रेन पकडली आहे विरार दादरवरून. आता आम्ही निघालो. इथं बघूया ट्रेन आताची सुट्ट्या किती वाजता पोहोचते त्याच्यावर सांगितलं ते चालतात. आकाश पण आहे आमच्या बरोबर. आकाश जेन्समध्ये चढला, आम्ही लेडीजमध्ये चला. आता आम्ही वसईवरून निघालो आहे टेम्पोने. त्या बाई आलेल्या आहेत, त्यांची वाट बघत होतो. टेम्पोमध्ये निघालो आम्ही. आता आपण स्वातीला पिकअप करायचं आणि मग बीचवर भेटू. घामाटलेले सगळे घामाटलेले. हा बघा आमचा साईश पण आले आज पिकनिकला. साईश, साईश. हा सागरचा टेम्पो. या टेम्पोतून आता आम्ही आलोय बीचवर. हे बघा, हे बीच आहे भुई. काय बोलतात या बीचला नाव गा? भुई काय? भुईगाव. हे भुईगाव बीच आहे. हाय छान. एकच दुकान आहे ते बोलतात, पण आहे ते 2 दुकानं. हा एक बिस्लरीवाला आहे. आता भुईगाव बीचवर पोहोचलो आहोत. आता आम्ही तुम्हाला त्यानंतर पुन्हा दाखवतो भुईगाव बीच कसं आहे काय आहे. ते मॅगी वडापाव हे सगळं भेटतं. इथे दुसरं पण आहे. इथे दुकान आहेत. हे एक आहे, ते आहे, अशी दुकान आहे तिथे. आम्ही आता चाललो. इथे बघा सुरूची झाडं आहेत सगळी. सुरूची गाडी. हे झाडं आहेत मोठी मोठी बघा. भारी आहे भुईगाव. हवा मस्त सुटले. आता आम्ही समुद्रामध्ये मस्त खेळणार आहोत. खाण्यापिण्याचं सामान आम्ही सोबत घेऊन आलो आहे. प्लस बसायला चटई बिटई पण आणली आम्ही. टेम्पोमध्ये पण आम्ही चटईवरच बसून आलो सगळेजण. फक्त आईला पुढे बसवलेलं, कारण आईला चालायचा प्रॉब्लेम होतो म्हणून. आई पुढे बसलेली आणि आम्ही सगळ्या मागे बसले. तिथे उड्या मारायचं पण आहे ते बघा. खाऊची खूप दुकान आहे तिथे. ही लोक काय बोलतात नाही येऊन खायला काय, पण पाणी खूप महाग आहे बोलतात. हा खरा कपल्स पॉईंट आहे. माझी सेल्फी स्टिक ना खराब झाली आहे. जिथे मोबाईल लावतात ना ती रिंगच गरागरा हलते. मोबाईल लावला की रिंग वाकडी होते. ती काय माहिती काय झालं. आता एकदा नवीन सेल्फी स्टिक घ्यावी लागेल किंवा मग ते बनवावं लागेल परत. बनवून कोण देत आहे का बघितलं पाहिजे आधी. मुंबईला भेटलं तर. ए फॉरेनर इकडे बघ जरा. खरी फॉरेनर वाटते का? आता फॉरेनर वाटते. साईश फॉरेनर आत तू आहे? नाही नाही, हा इकडचाच आहे, गावाला आहे. हा गावाला आहे. हा नाल्यासोपराकडेच आहे. आता जागा शोधतात बसायला. सगळीकडे जंगल आहे. उई डोक. अगं हे जागा शोधा. कुठे कुठे चाललात? आई आताच जमलेली आहे. आई आत्ताच दमली. आईची सुरुवात झालेली आहे दमायची. आकाश, प्रसाद, सागर येते मागे. हे बघा इथे ऑलरेडी या लोकांनी जागा शोधून काढली आहे. घाला चटई घालतात आम्हाला बसायला. तर आम्ही सगळ्यांनी कपडे चेंज केले समुद्रात जायला. भिजल्यानंतर परत आम्ही कपडे चेंज करणार. आणि मग कुठे स्क्विरल? स्क्विरल ही पावाच्या पिशव्या गायब होणार आहेत. खूप केलं आहे इथे. हा संध्याकाळमध्ये जाडा दिसणार आहे. मग ती एक पावाची पिशवी गेली तर
तो बघ बॉल तो काय चला आता आम्ही सगळे पाण्यात चाललो. पाण्यात जाऊन आता व्हिडिओ काढूया. चला आता आम्ही पाण्यात आलो आहे. स्नेहा आणि दर्शिता गेले पुढे, आकाश गेला पुढे. बघा साईश, बघा साईश उड्या मारतोय पाण्यात. हे तोंडात नको जाऊ द्या, घाणेरडं पाणी आहे. बघा खेळतायत बघा. खूप मोठा बीच आहे. दर्शिता पडली, दर्शिता पडली. बरोबर मस्ती करतात पाण्यात. हे बघा ही दोघं तिथूनच खेळतायत. साईश त्याला पुढे यायचं, पुढे यायचं त्याला सगळ्यांबरोबर. सागर नाही आला ना. सागर आणि प्रसाद कुठे? काय माहिती कुठे गेले. हे बघा यांचं काय चाललंय, साखळी साखळी खेळत आहेत. ती लोक बघा किती लांब गेले बघा. बघू शकता तुझं किती लांब गेले आतमध्ये. आकाश खूपच पुढे गेलाय. स्विमिंग करते आकाश. सांगत होते बाबा किती आतमध्ये गेले. स्वाती नाचते आणि हा बघा बाबू कसा बसला. हा बघा बाबू बघा कसा खेळतो आमचा. बाबू आमचा पाण्यात खेळतोय. साईजची मस्ती बघा कशी चालली. साईज फुल एन्जॉय मध्ये. एवढी गर्दी नाही आहे बीचवर. प्रांजल चालली त्यांना भेटायला. हे बघा प्रांजल त्यांच्याकडे चालली आहे. परत आकाश स्विमिंग करत बाहेर येतात. स्वाती ओरडते स्नेहाला आणि दर्शिताला इकडे या म्हणून. स्नेहा स्विमिंग करायचा प्रयत्न करते. यांचं बघा काय चाललंय. एकामेकीला अंगावर खेचतायत. बाबूचा बघा काय प्रोग्राम चाललाय. डाग पडलाय त्याला. नाहीतर रगत बावली असेल.
तू बस खाली बस. तू मांडी घाल ना. जी बघा काय मस्त आली. तुझं परत पुढे पुढे चालले. हे सगळे इथे उभे बसलेत खाली. साईश मस्ती करते बघा. बसावं असं वाटत नाही मला. एवढा काळा आणि एवढा घाणेरडा समुद्र आहे ना. समुद्रामध्ये बसायची इच्छा होत नाही. सगळी घाण आहे. प्लॅस्टिक म्हणा, काळं काळं पाणी आहे. पाणी बघून असं मला बसावं असं वाटत नाही. पाण्यामध्ये काळा काळा एकदम. गेला नाही ऐकतच नाही तू ऐकतच नाही. अरे तुझ्या भावात उडवशील. साईश मला खाऊ दे बघू आधी, नंतर उडव. तुझी चप्पल कशी बोली ग एवढी. आम्ही खायला बसले. बुर्जी पाव, जावला पाव, वेफर, पाणी, थम्सअप, स्प्राईट. मी शनिवारचा वेफर आणि पाव खाते. असं सांग. जेवढा जवला आलेला तू दाखवायला होतं ना. कोणतरी नजर लावली असते तुझ्या जवल्याला. अलाराम वाजतोय कोणातरी. पाणी प्यायचं. हा बघा मस्ती कर. आईच्या घरी डब्बा भेटला तर बरं झालंय. आई मातीत राहते खेळतोय एकटी तो. ना, आईच्या घरात भांडी डिगभरची. चला आता बीचवरून आम्ही निघालोय सगळीजण. पोरं सगळी रिक्षाने गेली कारण की रिक्षामध्ये जागा होती आणि सगळी पोरं ओली ओली होती म्हणून सगळी पोरं रिक्षाने गेली. आता आम्ही एवढेच उरलोय 4 श्रुती आणि बाबू, सागर आणि आम्ही 4. ए गाडीत बस. ए भावा गाडी चालू आली. बाहेर येऊ दे. चला आता ही बघा श्रद्धा आडवी झोपलेली आहे. आम्ही आता तिघीच आहोत आणि आमच्याबरोबर प्रसाद आहे. आम्ही आता स्वातीकडे चाललोय. तिथून आंघोळ वगैरे करणार आणि मग बोरिवलीला जाणार. चला आजचा दिवस संपायचा अजून बाकी आहे. अजून रात्रीचा ब्लॉग बनवायचा आहे आणि रात्री आमची पालखी आहे. बाय 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 सागर. आता आम्ही सगळे अवजी खेळायलाच बसलोय. या दोघी जिंकून अवजी खेळतात. सगळे अवजी खेळायला बसले आता. आम्ही आमचे 10 रुपये टाकले का. घेणार बाबा. 57 80 80 48 48 81 81